आपण आत्तापर्यंत अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय त्याचं इंट्रोडक्शन असेल किंवा त्यामध्ये आपण रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय किंवा त्याचं स्पेसिमन प्रोफॉर्मा त्याच्यातली सर्व आयटम्स आपण समजून घेतलेले आहेत. त्यासोबतच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट त्यामधील सर्व आयटम्स आपण समजून घेतलेले आहेत. नंतर बॅलन्स शीट ही आपण नीट बघितलेला आहे. यानंतर जो ह्या एक्झाम्पलमधील सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे ॲडिशनल इन्फॉर्मेशन किंवा त्याला म्हणतो आपण ॲडजस्टमेंट्स. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट जे आपल्याला एक्झाम्पल म्हणून दिलं असतं त्याच्या खाली आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन ॲडजस्टमेंट्स म्हणून दिलेली असते. प्रॉफिट कन्सर्न म्हणजे पार्टनरशिप फायनल अकाउंट जे आपण शिकलेलो आहोत त्याचप्रमाणे ह्याही ॲडजस्टमेंट असणार आहेत. यांच्यामध्ये खूप काही मोठा बदल नाही. फक्त फरक काय असणार आहे, आपण प्रॉफिट कन्सर्नमध्ये जे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचो तर ह्या ठिकाणी त्याच्या ऐवजी आपण तयार करतो आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला आपण सर्व खर्च दाखवायचो आणि क्रेडिट बाजूला आपण इन्कम दाखवायचो. त्याचप्रमाणे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला सर्व काही एक्सपेंडिचर आपण दाखवतो आणि जे काही इन्कम आपले असणार आहेत ते सर्व आपण दाखवतो क्रेडिट बाजूला. म्हणजे हा फरक तुम्हाला फक्त कळला तर ॲडजस्टमेंट जवळपास 80% ॲडजस्टमेंट्स 90% ॲडजस्टमेंट जवळपास सेम आहेत. फक्त नावं यांच्यामध्ये बदलणार आहेत. बरोबर. तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन जेव्हा बघतो आहोत आपण त्यातलं पहिलं बघूयात आपण काय आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. काही खर्च असे असतात की ते आपल्याला देणं बाकी आहे किंवा द्यायचे आहेत, अजून दिलेले नाही आहेत, तर आपण ते देऊन टाकायचे. म्हणजेच काय, पहिला इफेक्ट काय येणार आहे, उदाहरणार्थ आपलं रेंट आहे, आपलं ऑफिस जे आहे संघटनेचं आपण ते भाड्याने घेतलेलं आहे, रेंटने घेतलेलं आहे आणि त्याचं काही भाडं देणं बाकी असेल तर आपण काय करणार, ते देऊन टाकायचं. म्हणजेच काय, ॲड करायचं आहे. ॲड पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन एक्सपेंडिचर साईड म्हणजेच डेबिट साईडला. म्हणजे कुठलाही जो खर्च असेल तर त्यामध्ये आपलं देणं जे असेल ते ॲड करून टाकायचं आहे. आणि दुसरा इफेक्ट जो आहे, शो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑन लायबिलिटी साईड. आपलं इथं काय होते, लायबिलिटी वाढते आहे. कारण का, आपलं देणं बाकी आहे म्हणजे आपल्याला ते द्यावं लागणार आहेच, केव्हा ना केव्हा द्यावं लागणार आहेच आपल्याला ते. मग ते आपली काय असणार आहे, लायबिलिटी असणार आहे. म्हणून ते आपण लायबिलिटी बाजूला दाखवायचं आहे. आउटस्टँडिंग रेंट किंवा जे काही दुसरा खर्च असेल तो सर्व खर्च आपण या ठिकाणी आउटस्टँडिंग असेल तर तो लायबिलिटी बाजूला दाखवायचा आहे. दुसरी ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. आता एक लक्षात घ्या, आपण कधी बघा जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करतो किंवा आपण जेव्हा फायनल अकाउंट, आता हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे सुद्धा एक प्रकारचं फायनल अकाउंटच आहे. तर यावेळी आपण जे काही अकाउंट्स तयार करतो वरती आपण लिहिलं असतं की फॉर द इयर एंडेड 2020 or 21. म्हणजे आपलं आर्थिक वर्ष जे आहे करंट इयर करताच फक्त आपण तयार करतो आहोत असं आपण स्पष्ट ते लिहिलं असतं. बरोबर. मग हा आता खर्च कुठं झाला, हा पुढील वर्षाचा काही खर्च असेल की तो ॲडव्हान्समध्ये त्यांनी ह्या करंट इयरला चालू वर्षात देऊन टाकलेला आहे. पण आपण रेकॉर्ड कोणतं करतो आहोत, फक्त करंट इयरचं आपण रेकॉर्ड करणार आहोत. मग याच्यामध्ये काय करतो आपण, जर असं काही आपण ॲडव्हान्स काही खर्च देऊन टाकला असेल तर हा खर्च किंवा एक्सपेन्सेस आपण हा लेस करून घेतो. कारण तो पुढच्या वर्षीच्या अकाउंट्सला ॲक्च्युअल दाखवला पाहिजे की जो आपण सध्या आपल्या ह्या वर्षाच्या अकाउंट्सला दाखवलेला आहे. बरोबर. म्हणून काय करायचं की त्या खर्चात तो वजा करून टाकायचा. उदाहरणार्थ आपण रेंटचंच उदाहरण घेऊयात की पुढील वर्षाचंही रेंट आपण ह्या करंट इयरमध्येच पेड करून टाकलेलं आहे. असं असेल तर आपण त्या रेंटमधून जेवढं काही ॲडव्हान्स पेड केलं आहे ते वजा करून टाकणार आहोत. डिडक्ट फ्रॉम द कन्सर्न एक्सपेन्सेस म्हणजे कुठलाही जो खर्च असेल की जो आपल्याला प्रीपेड केला असेल तर तो एक्सपेंडिचरमधून आपल्याला वजा करायचा आहे. आणि प्रीपेड केलं असेल तर आपल्याला पुढच्या वर्षी द्यायची गरज नाही, म्हणून ही आपली झाली आता मालमत्ता. पुढच्या वर्षी द्यायची गरज नसल्यामुळे आपण त्याला टाकणार आहोत ॲसेट्स साईडला. बरोबर. मग दुसरा इफेक्ट कुठं जाईल त्याचा, शो प्रीपेड एक्सपेन्सेस. कुठलाही खर्च जो प्रीपेड केला असेल तो ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. ओके. पुढचं आहे ॲक्रूड ऑर आउटस्टँडिंग इन्कम. ॲक्रूड म्हणजे आता आउटस्टँडिंग इन्कम म्हटल्यानंतर की काही इन्कम ती रिसिवेबल आहे, मिळायचं बाकी आपल्याला आहे.
चालू वर्षाचं मिळणं बाकी असेल तर आपण ते काय करतो, ॲड करतो. ॲडेड इन कन्सर्न इन्कम ऑन इन्कम साईड. एक उदाहरण घेऊयात आपण की सबस्क्रिप्शन आहे की जे आपल्याला ह्या करंट इयरचं मिळायचं बाकी आहे, वर्गणी जी आपली आहे करंट इयरची मिळायची बाकी आहे. तर त्या सबस्क्रिप्शनमध्ये जेवढंही काही आउटस्टँडिंग असेल ते आपण काय करणार आहोत, ॲड करायचं आहे. म्हणून त्याला म्हणतोय आपण ॲडेड इन कन्सर्न इन्कम ऑफ इन्कम साईड. आता आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे आधी मिळायचं बाकी असेल तर आपली ते काय असणार आहे, ॲसेट असणार आहे. म्हणून शो ॲक्रूड किंवा आउटस्टँडिंग इन्कम ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवलं गेलं पाहिजे. बरोबर. पुढचं आहे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स किंवा त्याला म्हणतो प्री रिसिव्ड इन्कम. असे काही इन्कम आहेत की जे आपल्याला ॲडव्हान्स मिळाले आहेत. आता आपण त्याचं उदाहरण घेऊयात, सबस्क्रिप्शन जे असेल किंवा एक बघूयात की एंट्रन्स फीज आहे किंवा ॲडमिशन फीज आहे. पुढच्या वर्षाची ही ॲडमिशन फी आपल्याला त्यांनी ॲडव्हान्समध्ये ह्या करंट इयरला देऊन टाकलेली आहे. आपण बघितलं करंट इयरला आपण पेड केलं असेल किंवा दुसरं कोणी आपल्याला दिले असेल किंवा पेड केलं असेल आपल्याला, तर अशा वेळी करंट इयर्सला आपण ते वजाच करतो. म्हणून पहिला इफेक्ट बघा काय असणार आहे, डिडक्ट फ्रॉम द कन्सर्न इन्कम ऑन इन्कम साईड. म्हणजे जे काही इन्कम ते असेल, मग ती एंट्रन्स फी तुम्हाला ॲडव्हान्स मिळाली आहे, तुम्हाला ॲडमिशन फीज ॲडव्हान्स मिळाली आहे किंवा सबस्क्रिप्शन तुम्हाला ॲडव्हान्स मिळालं आहे की जे पुढील वर्षी मिळायला हवं होतं, तर ते ह्या करंट इयरच्या अमाऊंटमधून वजा करायचं, डिडक्ट करायचं असतं. हा त्याचा पहिला इफेक्ट आपण देणार असतो की जे आपल्याला इन्कम आधी मिळालेला आहे. दुसरा इफेक्ट आहे की तो आपल्याला आधी मिळाला याचा अर्थ काय, पुढच्या वर्षी पुन्हा ते मिळणार नाही, तोपर्यंत आपल्याला रेकॉर्ड ठेवावा लागणार आहे आणि त्याने तो पुढील वर्षापर्यंत तो कधीही ते परत मागू शकतोय, कारण तो ॲडव्हान्स त्याने आपल्याला दिलेला आहे. म्हणून त्याला आपण दाखवतो कुठे, शो ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. ह्या सर्व ॲडजस्टमेंट्स आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटला बघितलेल्याच आहेत, सेम आहे जवळपास, काहीच फरक नाही. पुढचं आहे डेप्रिसिएशन. ही सर्वात सोपी ॲडजस्टमेंट आपण मागच्याही वर्षी बघितलेली आहे आणि ह्याही वर्षी बघितलेली आहे. डेप्रिसिएशन आपण ज्या फिक्स्ड ॲसेट असतात यांच्यावरती दरवर्षी काढत असतो. त्याचा पहिला इफेक्ट जो आहे, जे काही डेप्रिसिएशन आपण काढलं असेल, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, बिल्डिंग, ज्या काही फिक्स्ड ॲसेटवरती आपण हे डेप्रिसिएशन काढलं असेल तर ते आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजेच एक्सपेंडिचर बाजूला आपण दाखवणार आहोत. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर जे आपण काढली असेल अमाऊंट टक्केवारीनुसार ती तिथं आउटरला डायरेक्ट लिहायची असते, किंवा डेप्रिसिएशन ऑन मशिनरी जे असेल ते. आणि दुसरा इफेक्ट जो असतो की जो आपण नेहमीप्रमाणे ॲसेटमध्ये ज्या काही आपल्या फिक्स ॲसेट आपण दाखवल्या आहेत त्यांच्यामधनं दिलेल्या टक्केवारीनुसार आपण ते वजा करून घेत असतो. उदाहरणार्थ फर्निचर आपलं आहे 10,000 आणि त्या सांगितलं आहे की 10% डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. तर आपण ॲसेट बाजूला जेव्हा लिहितो फर्निचर इनर कॉलम 10,000 त्याच्या खाली म्हणतो आपण लेस 10% डेप्रिसिएशन 1,000 आउटर कॉलम 9,000. म्हणजे अशा प्रकारे आपण ते वजा करणार आहोत. पुढचं आहे कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फीज. आता ह्या ठिकाणी तुम्हाला कॅपिटलायझेशन जे सांगतायत, मग कुठलाही तो आयटम असू शकतो की जो आपला इन्कम आहे, पण तुम्हाला सांगितलं आहे की हा आयटम तुम्हाला कॅपिटलाइज करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, कॅपिटलाइज करायचा आहे याचा अर्थ की तो तुम्हाला कॅपिटलमध्ये ॲड करायचा आहे, कारण आपलं कॅपिटल त्याच्यामुळे वाढणार आहे. बरोबर. मग एंट्रन्स फीज असेल, ॲडमिशन फीज असेल किंवा काही डोनेशन एखादं असेल की डोनेशन एखादं प्रकारचं की ते तुम्ही कॅपिटलाइज करा. म्हणजे कुठलाही आयटम इन्कमचा जो तुम्हाला सांगितला की कॅपिटलाइज करा तर त्याचा इफेक्ट हा सेम असणार आहे. इथं उदाहरणादाखल आपण एंट्रन्स फीज घेतलेला आहे. डिडक्ट फ्रॉम एंट्रन्स फीज. समजा एंट्रन्स फीज तुम्हाला त्यांनी असं काही सांगितलेलं नाही आहे की किती टक्के तुम्हाला वजा करायची आहे किंवा किती प्रमाणात वजा करायची आहे, तर आपण पूर्ण घेणार आहोत. उदाहरणार्थ एंट्रन्स फीज इन्कमला आपण घेते 10,000 रुपये आणि त्यांनी फक्त सांगितलं ॲडजस्टमेंटला टोटल एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. अशा वेळी आपण इन्कमला काहीच दाखवणार नाही, डायरेक्टली जेवढी अमाऊंट आहे तेवढी आपण दुसरा इफेक्ट जो आपण देणार आहोत तो दुसरा इफेक्ट म्हणजे काय की लायबिलिटी साईडला आपण कॅपिटल फंडमध्ये म्हणजे कॅपिटलमध्ये आपण त्याला ॲड करणार आहोत. मग 10,000च्या पूर्ण आपण ते कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत. पण जर त्याने म्हटलं की 50% ऑफ एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज, मग आपण इन्कम बाजूला ही जी एंट्रन्स फीज घेऊ ती आपण दाखवणार इनर कॉलमला 10,000 आणि त्याच्या खाली म्हणणार लेस 50% कॅपिटलाइज्ड. मग 5,000 आपण त्याच्यात वजा करूयात आणि आउटरला देखील तुमचा इन्कम बाजूला 5,000. आणि मग जे उरतायत 5,000 ते कुठं टाकणार आपण
तर लायबिलिटी साईडला आपण कॅपिटल फंडमध्ये टाकणार आहोत ॲड कॅपिटलाइज्ड एंट्रन्स फीज 5,000. बरोबर. मग या ठिकाणी एंट्रन्स फी एक उदाहरण घेतलं आपण, याच्याऐवजी तुम्हाला कुठलाही दुसरा एक आयटम असू शकतो. बरोबर. पुढचा आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आता ॲक्च्युअल हे इन्कम आहे आणि इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स आपण आधी बघितलं आहे, पण ठीक आहे आपण पुन्हा एकदा त्याची चर्चा करून घेऊयात, म्हणजे आपल्याला हा आयटम एकदम क्लिअर होऊन जाईल. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आता यामध्ये विचार जर केला तर आपल्या ॲडव्हान्समध्ये मिळालं आहे. आपण आधी बघितलं की करंट इयरचंच फक्त आपण रेकॉर्ड करतो. जर आपल्याला नेक्स्ट इयरचं करंट इयरमध्ये मिळालं असेल तर आपण ते वजा करतो. म्हणून डिडक्ट द अमाऊंट ऑफ ॲडव्हान्स फ्रॉम सबस्क्रिप्शन ऑन इन्कम साईड. म्हणजे इन्कममधून आपण काय करतो, जे ॲडव्हान्स जेवढं मिळालं आहे तेवढं वजा करणार आहोत. बरोबर. आणि दुसरा इफेक्ट याचा येणार आहे शो सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ऑन द लायबिलिटी साईड. म्हणजे याचा दुसरा इफेक्ट काय येतो की जे आपल्याला ॲडव्हान्स मिळालं आहे ते आपण दाखवायचं कुठे, तर लायबिलिटी बाजूला आपण ते दाखवलं पाहिजे. कारण आपल्याला पुढील वर्षी ते पुन्हा मिळणार नाही. जेवढं ॲडव्हान्स ह्या वर्षी मिळून गेलं आहे ते पुन्हा पुढच्या वर्षी मिळणार नाही. त्यामुळे आपण त्याचा दुसरा इफेक्ट दाखवणार आहोत लायबिलिटी बाजूला. या ॲडजस्टमेंट तुम्हाला नीट जर कळल्या तर आपण पुढील लेक्चरला आपले एक्झाम्पल सुरू करणार आहोत, ते तुम्हाला व्यवस्थित कळतील. तसंच पुढचं आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग. ज्या प्रकारे ॲडव्हान्समध्ये सबस्क्रिप्शन मिळालं पण करंट इयरचं काही रिसिवेबल असेल, आपण बघतोय की इन्कम आउटस्टँडिंग आहे किंवा ॲक्रूड आहे, मिळणं बाकी आहे. आपण याचं आधी बघितलं आहे पण परत एकदा बघतो आहोत आपण. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग असेल, रिसिवेबल असेल तर आपण ते त्या सबस्क्रिप्शनमध्ये काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. आपल्याला करंट इयरचं काही मिळणं बाकी आहे किंवा मिळणार आहे ते आपण त्या इन्कममध्ये ॲड करून घ्यायचं. द अमाऊंट ऑफ आउटस्टँडिंग, ॲड द अमाऊंट ऑफ आउटस्टँडिंग टू सबस्क्रिप्शन ऑन इन्कम साईड, म्हणजे क्रेडिट साईड. त्याच्यामध्ये आपण ते ॲड करणार आहोत की जे मिळायचं बाकी आहे. आणि दुसरा इफेक्ट, मिळणं बाकी आहे, इन्कम आहे आपलं, म्हणजे टाकणार कुठे आपण, ॲसेटला. म्हणजे आपली ॲसेट वाढणार आहे म्हणून आपण टाकतो त्याला ॲसेट बाजूला. नेक्स्ट स्टॉक ऑफ स्टेशनरी. आता यामध्ये स्टॉक ऑफ स्टेशनरी, आता आपली हायस्कूल असेल, कॉलेज असेल, युनिव्हर्सिटी असेल, लायब्ररी असेल तर त्या ठिकाणी स्टेशनरीचा स्टॉक असू शकतो. पण जर तुमचं याच्याऐवजी स्पोर्ट्स क्लब असेल तर स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल येऊ शकतं. किंवा तुमचं जर हॉस्पिटल असेल तर स्टॉक ऑफ मेडिसिन येऊ शकतं. म्हणजे तुमच्या कन्सर्न टू कन्सर्न हे आयटम बदलू शकत आहेत. संघटनेच्या प्रकारानुसार हा आयटम बदलू शकतो. आपण उदाहरणादाखल इथं बघूयात आपण स्टॉक ऑफ स्टेशनरी. याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी ओपनिंग स्टॉक दिला असतो, बऱ्याच वेळेला क्लोजिंग स्टॉकही दिला असतो, किंवा वर्षभरात काही नवीन खरेदीही केलेली असते, किंवा चालू वर्षाचं आउटस्टँडिंगही असतं, म्हणजे पेड करायचं काही बाकी आहे आपल्या स्टेशनरी आउटस्टँडिंग असणार आहे. तर या सर्वांचं आपल्याला ॲडजस्टमेंट्स कशी सोडवायची हे नीट समजून घ्या. ही ॲडजस्टमेंट तुम्हाला खूप उपयोगाची आहे, कारण ही ॲडजस्टमेंट बऱ्याच वेळेला एक्झाम्पलमध्ये विचारली जात असते. हे सर्व इफेक्ट्स आपण दाखवणार आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूला, स्टॉक ऑफ स्टेशनरी. बरोबर आहे. म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूला म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला आपण हे सर्व दाखवणार आहोत. मी इथं मुद्दाम काही गोष्टी ज्या आहेत येलो कलरमध्ये मी कंसामध्ये लिहिल्या आहेत. हे तुम्हाला कळलं पाहिजे की नेमका हा आयटम दिलेला कुठे असतो. आता बघा ओपनिंग स्टॉक तुम्हाला कुठे सापडणार आहे. बऱ्याच वेळेला एक्झाम्पल देत असताना आपल्याला तो ओपनिंग स्टॉक जो असतो तो बॅलन्स शीटला दिला असतो. मग आपल्याला एक्झाम्पल म्हणून ओल्ड बॅलन्स शीट आणि करंट इयरचं रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असतं. तर त्याच्यामध्ये जर ओल्ड बॅलन्स शीटला तुम्हाला स्टेशनरीचा स्टॉक दाखवला असेल तर तो आपला ओपनिंग स्टॉक असणार आहे. कारण बघा ज्यावेळेस आपण मागच्या वर्षाचं बॅलन्स शीट बंद करतो तर त्यातला जो आयटम उरला असेल तो आपण ह्या वर्षी काय असणार आपला तो ओपनिंग स्टॉक असणार आहे. म्हणून तो आपण ओल्ड बॅलन्स शीटला दिलेला असेल तर हा आपला असणारे ओपनिंग स्टॉक तो प्रथम घेऊन टाकायचा आहे, जो असेल तो आपण इथे घेऊन टाकलेला आहे. आणि मग रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट बाजूला जर तुम्हाला त्यांनी म्हटलं असेल की स्टॉक ऑफ स्टेशनरी, याचा अर्थ काय घ्यायचा की परत ह्या करंट इयरमध्ये नव्याने काही स्टॉक आपण खरेदी केलेला आहे, म्हणजे आपला स्टॉक काय झाला, वाढला, इन्क्रीज झाला. म्हणून त्याला आपण काय करणार, ॲड परचेस ड्युरिंग द इयर. मग त्याची जी अमाऊंट असेल ती आपल्या याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे ओपनिंग स्टॉकमध्ये. आणि नंतर ॲडजस्टमेंटला जर तुम्हाला त्यांनी म्हटलं असेल
की करंट इयरचं काही स्टेशनरी बिल आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग आपण नेहमी काय करतो, ॲड करतो. मग तेही आपण काय करायचं आहे, करंट इयरचं ॲड करून घ्यायचं आहे. ॲड आउटस्टँडिंग स्टेशनरी बिल. हे तुम्हाला कुठे दिलेलं असतं, आउटस्टँडिंगचा आयटम नेहमी दिलेला असतो आपल्याला ॲडजस्टमेंटला, बरोबर. मग तोही आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे. आणि मग ॲडजस्टमेंटलाच बऱ्याच वेळेला आपल्याला क्लोजिंग स्टॉक म्हणजे स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲज ऑन 31 मार्च 2020 म्हणजे काय, त्यांनी म्हटलेलं नाही तुम्हाला हा क्लोजिंग स्टॉक आहे, पण त्यांनी तारीख दिलेली आहे 31 मार्च 2020ला तुमच्याकडे शिल्लक असलेला स्टॉक इतका इतका आहे. म्हणजे तो स्टॉक काय करणार आपण, शिल्लक स्टॉक जो असणार आहे तो क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी आपण हा लेस करणार आहोत. हा काय करायचा आपल्याला, लेस करायचा आहे. आणि लेस केल्यानंतर मग सर्वात शेवट तुमची जी अमाऊंट इथे आहे ही अमाऊंट तुम्हाला सर्वात शेवट घेऊन आउटरला ती दाखवायची असते. तर हे सर्व आपण एक्सपेंडिचर बाजूला करणार आहोत. तर ही ॲडजस्टमेंट नीट समजून घेतली तर आपल्याला पुन्हा अडचण येणार नाही, बरोबर. पुढचं ही ॲडजस्टमेंट नीट समजली असेल तर मी पुढे जातोय. सर्वांना समजली आहे, ओके. चला पुढे जाऊयात आपण. पुढचं बघूयात आपण, क्रिएशन ऑफ स्पेशल फंड्स आउट ऑफ डोनेशन्स. आता डोनेशनचे दोन प्रकार आहेत. एक जनरल डोनेशन की जे आपण दाखवतो नेहमी इन्कमला, ट्रीटेड ॲज अ रेव्हेन्यू इन्कम अँड विल बी शोन ऑन इन्कम साईड. हे आपलं काय असणार, रेव्हेन्यू इन्कम असणार आहे आणि ते आपण दाखवतो कुठे, इन्कम बाजूला आपण दाखवत असतो नेहमी. आता हे कसं आहे, जनरल म्हटल्यानंतर याला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला स्पेसिफिकेशन ते दिलेलं नाही म्हणून आपण इन्कम म्हणून दाखवू शकतो. पण काही फंड असे असतात त्याला म्हणतो आपण स्पेसिफिक डोनेशन. तर डोनर स्पेसिफाईज द पर्पज फॉर युटिलायझिंग द अमाऊंट डोनेटेड बाय हिम. म्हणजे जो डोनर असतो, जो देणगी देणारा असतो, त्याचं पर्पज क्लिअर असतं की तुम्हाला मी जे काही डोनेशन देतो आहे तर याच्या मागचं कारण कोणतं. आम्ही तुम्हाला फक्त बिल्डिंग बांधण्याकरता देतो आहोत किंवा तुम्हाला टुर्नामेंट भरवण्याकरता देतो आहोत किंवा तुम्हाला फक्त गेट टुगेदर किंवा तुमचं गॅदरिंग करण्याकरता देतो आहोत किंवा तुम्हाला प्राईज डिस्ट्रीब्युशन करण्याकरता देतो आहोत. म्हणजे तुमचं एक पर्पज त्यांचं फिक्स असतं की ह्याच कारणाकरता आम्ही तुम्हाला देतो आहोत. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, डोनेशन फॉर प्राईज फंड, डोनेशन फॉर स्पोर्ट्स टुर्नामेंट फंड. म्हणजे एक विशिष्ट कारणाकरता जेव्हा ते आपल्याला देत आहेत तर आपल्याला ते त्याच कारणाकरता वापरता येतं. इतरत्र कुठेही ते डोनेशन किंवा ती वर्गणी वापरता येणार नाही आहे, ती देणगी वापरता येणार नाही आहे. सच डोनेशन्स शुड बी शोन ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. मग अशा प्रकारचे विशिष्ट कारणाकरता जर कोणते फंड मिळत असतील तर आपण ते कुठे दाखवले पाहिजे, लायबिलिटीला दाखवले पाहिजेत. अशा प्रकारे ह्या काही महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट्स होत्या, ॲडिशनल इन्फॉर्मेशन होत्या, ह्या आपण पूर्ण केल्या आहेत. तर यानंतर आपण आता एक्झाम्पल्सला सुरुवात करणार आहोत. काही इम्प्लाइड ॲडजस्टमेंटही आहेत ज्या आपण फायनल अकाउंटला ऑलरेडी बघितलेल्या आहेत, की ज्या त्याला म्हणतो आपण की ज्या छुप्या ॲडजस्टमेंट असतात काही, की ज्या आपल्याला डायरेक्टली त्यांनी ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेल्या नसतात पण त्या ॲडजस्टमेंट काही कराव्या लागतात. त्या इम्प्लाइड ॲडजस्टमेंट्स आपण आता पुढील लेक्चरपासून जे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. धन्यवाद. कॉमर्स कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.